सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत तालुक्यात 30 ग्रामपंचायतीसाठी 4 मे पासून निवडणूक प्रक्रिया. हरकतीनंतर अंतिम रचना जाहीर. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया 4 मे पासून सुरू होणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेनंतर हरकती व सूचना मागवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याच्या टप्प्यात आहे. त्यामुळे तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्या हरकतीची छाननी पूर्ण होत असून 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. यानंतर निवडणूक कार्यक्रमाला अधिकृत सुरुवात होणार आहे. जत तालुक्यात एकूण 30 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार असल्याने गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षण व प्रभाग रचनेतील बदलामुळे अनेक ठिकाणी नवीन इच्छुक पुढे येत आहेत. काही गावात पारंपरिक गटात बदल होऊन नव्या आघाड्या तयार होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढवला असून गावातील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणी टंचाई, रस्ते, वीज पुरवठा, शेतीसाठी सुविधा तसेच शासकीय योजनांचा लाभ या मुद्द्यावर प्रचार होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षाबरोबरच स्थानिक पातळीवरील पॅनलची ही जोरदार तयारी सुरू असून युवक व महिला वर्गाचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी तयारी सुरू असून आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. एकूणच 4 मे पासून सुरू होणाऱ्या प्रक्रियेमुळे जत तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रंगत वाढली असून पुढील काही दिवसात राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.